बघू शकता मी तळप वगैरे करायला लागले आणि ते चढत्याला आवाज वगैरे येतोय. मला एक काही लोकांना सांगायचं आहे की ज्यांच्या घरी म्हणजे सून वगैरे असते, म्हणजे कुणाचे परिवार वगैरे असते, त्या लोकांना म्हणजे सांगायचं आहे की जी घरामध्ये जी बाई येते तिला तुम्ही असं वेगळी वागणूक देत जाऊ नका किंवा तिच्यासाठी वाईट हे करत जाऊ नका. तर कसं असते की चुकी ही सगळ्यांचीच असते आणि ती चुकी कोण तर मान्य करून घेते, नाही तर कोण घेत नाही. म्हणून म्हणजे ज्यांना खरंच माझं चुकत असलं तर मला माफ करा. म्हणजे काही सासवा वगैरे असतात त्यांना की सुनांना वगैरे म्हणजे काय बोलता येत नाही मला, पण त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या सुनासाठी व्यवस्थित राहावा, चांगलं म्हणजे तिला समजा, तुमच्या मनातल्या गोष्टी तिला सांगत जावा किंवा ती तुम्हाला सांगत जाईल, एक ह्यानं राहत जावा. किंवा तुमच्या घरातल्यांना तिच्या विरोधात भडकून देत जाऊ नका. तिला तिच्या म्हणजे असं खूप अशा साऱ्या गोष्टी असतात, पण ते खरंच मी शेअर नाही करू शकत. पण त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की खरंच असं कधीच कोणी करू नका. जीवन ही आपल्याला एकदाच असते, तर हे जीवन आपण चांगल्यापणानं जगावं, चांगल्यापणानं राहावं, हसी खुशीमध्ये असावं सगळीजण, घरातले सगळे, घरातले परिवार, हर घरात कोण कोण आहे असेल ते लोक. मला असं एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लोक खरंच म्हणजे एकामेकांच्या संगती असं वेगळं काही वागत जाऊ नका, वेगळं राहत. काही आता बोलायचं म्हणजे खूप अवघडच असं वाटतंय मला की खरंच जी बाई असते ती घरातली ती वाईट नसते, तर तिला वाईट ठरवलं जातं. ती अशीच, ती तशीच वगैरे 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 असं म्हटलं जातं. म्हणून माझी एक मनापासून रिक्वेस्ट आहे की ज्यांच्या घरी खरंच एक परिवार आहे किंवा सगळं कुटुंब एक आहे, त्या लोकांना एकच रिक्वेस्ट आहे, एका